नमस्कार. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या. सोलापुरात लंपीचा संसर्ग वाढला. संपूर्ण जिल्हा नियंत्रित क्षेत्र घोषित. कलंकित भ्रष्ट मंत्री आमदारांची अक्कलपट्टी करा. शिवसेना ठाकरे गटाची राज्यपालांकडे मागणी. नांदेड जिल्ह्यातील 17 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी. परभणी हिंगोली जिल्ह्यातील 31 मंडळात अतिवृष्टी. 14 लाख लाडकी बहिणींना केवळ 500 रुपयाचा हप्ता. अपूर्ण रक्कम मिळाल्याने महिलांची नाराजी. जीएम अन्न पदार्थांना लगाम घाला. गाय आधारित सेंद्रिय शेतीला चालना द्या. भारतीय किसान संघाची मागणी. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला. कांदा बाजारभावावरील गंभीर स्थितीवर लासलगावी होणार चर्चा. 50 लाखांवर लाडक्या बहिणींना मिळणार डच्चू. अपात्र बहिणींची संख्या वाढणार. बुलढाणा जिल्ह्यात हुमणीचा वाढता प्रादुर्भाव. रिसोड मंगळपीर तालुक्यात अतिवृष्टीचा कहर. पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंड ठार. ऑपरेशन महादेव यशस्वी झाल्याचा सरकारचा दावा. सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले तुती लागवडीचे क्षेत्र. शेतकऱ्यांनो, खोट्या पीएम किसान मेसेज आणि लिंक पासून सावध रहा. मराठवाड्यातील 6 जिल्ह्यातील 73 मंडळात धो पाऊस. राज्यात 5 वर्षात 100% शेतरस्ते पूर्ण करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमली समिती. कर्जमाफी केली नाही तर शेतकऱ्यांचा उद्रेक होईल. डॉक्टर अजित नवलेंचा सरकारला इशारा. देशात मक्का लागवड 15% वाढली. आज कोकण घाटमाता विदर्भात जोरदार सरींची शक्यता. मराठवाड्यात पाऊस उघडीप देणार. राज्यात पावसाचा जोर पुढील 5 दिवस कमीच राहणार. मराठवाड्यावर वरुण राजाची कृपा. संतधारेने खरीपास दिला नवसंजीवनीचा श्वास. अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.